नमस्कार मैत्रिणो, मिष्टीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत मटारचा पराठा। हा खूप मस्त लागतो, असा कचोरीचा फ्लेवर थोडा लागतो याला, छान मस्त खूप लागतो। चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया। जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला पुढची प्रोसेस पाहूया। आपण पराठा बनवण्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलंय। याच्यामध्ये आपण थोडंसं चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि हे आपण पाणी घालून घट्टसर असं मळून घेणार आहोत। आता इथे आपण हिरवे मटार घेणार आहोत आणि ते आपण मिक्सरला जाडसर असे वाटून घ्यायचे। मध्ये आपण लसूण घेणार आहोत 7 ते 8 पाकळ्या, 1.5 इंच अद्रक, 3 हिरवी मिरची आणि हे सर्व आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत। आता आपण इथे पॅन मध्ये ऑइल गरम करत ठेवलेलं आहे। याच्यामध्ये आपण जिरं घालून घेणार आहोत। आणि आता आपण याच्यामध्ये आपण जी मटारची पेस्ट करून घेतलेली आहे ते घालून घेणार आहोत। आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता आपलं पीठ असं सेट झालेलं आहे। आता आपण याचे पराठे करून घेणार आहोत। पराठ्याचा एक गोळा घेऊन आपण अशी पारी तयार करून घ्यायची। ही जी वाटी आहे याच्यामध्ये आपण भरपूर असं स्टफिंग करून घेणार आहोत। आणि आता आपण हे लाटून घेणार आहोत। आता आपला जो पराठा आहे त्याला दोन्ही साइडने आपण छान भाजून घेणार आहोत। त्याला आलटून पलटून दोन्ही साइडने छान ऑइल किंवा तुम्ही बटर लावू शकता। दोन्ही साइडने छान याला भाजून घ्यायचे। आपण हे काढून घेणार आहोत। आता तुम्ही पाहू शकता आपला मस्त असा गरमागरम मटारचा पराठा असा तयार आहे। याच्यावरती तुम्ही बटर किंवा तूप लावून खा, मस्त असा दह्यासोबत खायचा, खूप छान लागतो। आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा। थँक यू। नक्की सबस्क्राइब करा।